प्रेग्नन्सीच्या काळामध्ये हर्बल सप्लिमेंट्स खाल्ल्या पाहिजेत का? खूप जणांना प्रेग्नन्सीमध्ये औषध घ्यायचे असतात हेच माहीत नसतं. ज्या शास्त्रात वर्णन केलेले आहेत आमच्या याच्याप्रमाणे ते हेच माहीत नसतं आणि मग ते म्हणतात मग याचे हे घेता येतील का, याचे साईड इफेक्ट असतात का? आज आपण तूप घेतो आहोत, दूध घेतो आहोत, ते सगळ्या नॅचरल घरातले हळद वापरतोय, मिरे वापरतोय. आपण तेव्हा कधी हा विचार करत नाही किंवा या तुपाने मला त्रास होईल का, बरोबर आहे. इतर गोष्टी होतील का. तर आपल्या पूर्वज आचार्यांनी खूप सुंदर वर्णन ग्रंथांमध्ये करून ठेवलेलं आहे की प्रत्येक महिन्याप्रमाणे विशिष्ट असा आहार असावा आणि विशिष्ट असे औषधी दिल्या जायला पाहिजे. ऍक्च्युली त्या औषधी नसतात, ती रसायन चिकित्सा असते. रसायन चिकित्सा म्हणजे रिज्युनेटिंग, जी त्या बाळाला त्या काळामध्ये सपोर्ट करेल. जसं ग्रंथाच्या आधारामध्ये प्रत्येक महिन्याला बाळाचा विशिष्ट अवयवाचा विकास होतो. जसं प्रथमे मासी कललम जायते. कललम म्हणजे अगदी तो मऊ स्वरूपामध्ये असतो. तर अशा वेळेस आईला खूप सावकाश काही हालचाली न करणं किंवा तिला त्या काळामध्ये अशा प्रकारचे काही सप्लिमेंट द्यायच्या, आयुर्वेदिक औषध द्यायच्या जेणेकरून तो गर्भ स्थिर राहू शकेल. तसंच काही औषधं आहेत, जसं सागर बी आहे, अनंता आहे, मंजिष्ठा आहे, असे खूपशा औषधी वनस्पती आहे की ज्या आपण ह्या काळात दिल्या तर बाळाचा त्या अवयवाचा प्रॉपर विकास होतो. जसं 4थ्या महिन्यात हृदयाचा विकास होतो, नंतर पाठीच्या कण्याचा विकास 5व्या महिन्यात होतो. अशा प्रत्येक महिन्यामध्ये बाळाच्या विशिष्ट अवयवांची वाढ होत असते. एक महिन्यामध्ये कॉम्प्लेक्शन चांगलं होतं, कांती चांगली होते. आपण त्याप्रमाणे जर केलं, ऍक्शन घेतली तर त्याचा परिणाम बाळावर खूप चांगल्या पद्धतीने होतो आणि बाळ हा शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्याही छान येऊ शकतं. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.